गुडघ्याला लावलेले हात काढा, हाताच्या घड्या काढा आणि भजन करा. विठ्ठल विठ्ठल करून दिलं. यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे. परशुराम जमदग्नीचा मुलगा. जमदग्नीचे ऋषी परंपरेमध्ये सगळ्यात क्रोधित संत कोणी असेल तर जमदग्नी. तिथे चुकीला माफी नव्हती. आणि त्यांचे चिरंजीव होते परशुराम, ज्यांनी 21 वेळेला धर्मी निक्षत्रिय केली. वार असा होता महाराज, परशु हातामध्ये होता. परशु म्हणजे कुऱ्हाड, अशी धार लावलेली कुऱ्हाड हातामध्ये होती. एकदा असं झालं, उपासनेसाठी अंबाबाई निघाल्या. आता गंमत अशी होती, गोदावरीच्या तटावर आश्रम होता. आजही गोदावरीच्या तटावरच आहेत माहूरला. गोदावरीच्या तटावर आश्रम आहे. लेकरायचं नवल कीर्तनात नका पाच जाऊ, घरी जाऊन पाच जा. कीर्तन कीर्तनासारखं ऐकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अशी उपासना होती की जमदग्नीने पूजा करावी, पण त्या पूजेसाठी पाणी रेणुका मातेने आणावं. रेणुका माता रोज पाणी आणायला गोदावरीच्या तटावर जायच्या. ब्रह्ममुहूर्तामध्ये स्नान करायच्या आणि पाणी आणायच्या. ते पाणी आणण्यासाठी पात्र कोणतं होतं? महिला मंडळ नीट ऐका. ते पात्र होतं आपला पदर. त्या पदरामध्ये पाणी आणायचं. आता मला सांगा, पदरात पाणी टिकतं का? खिचडी खाल्ली साबुदाण्याची, पदरात पाणी टिकतं का? अरे पतिव्रतेने ठरवलं तर काही होऊ शकतं. महाराजांचं प्रमाण तुका म्हणे पतिव्रता, ती काही करू शकते. सूर्याला थांब म्हणले थांब. पदरामध्ये पाणी घेऊन यायच्या कोसो किलोमीटर आणि त्या पाण्यानं देवपूजा करायची जमदग्नी. एकदा असं झालं, रेणुका माता त्या जलधारणीवर अर्थात सलिलेवर गेला गोदावरीच्या तटावर. आणि गेल्याबरोबर त्यांनी एक वाईट दृश्य पाहिलं त्या पाण्यामध्ये. आणि ते दृश्य पाहिल्यानंतर त्यांचं मन जरासं तळमळायला लागलं. मनामध्ये क्षणिक पुरता एक विषय साधला आपल्या पतीच्या संगतीनं. आणि एवढं झाल्यानंतर पदरामध्ये काही पाणी येईना, पदरात पाणी येईना. देवपूजेला उशीर झाला म्हणून स्वतः महाराज पत्नीला उशीर का झाला म्हणून पाहायला आले. आणि त्यांनी जेव्हा आत्मबळानं स्वरूपानं पाहिलं, शक्तीनं पाहिलं, तर त्यांना दिसलं की कुठेतरी हिचं मन विस्कळीत विक्षिप्त झालं. आता हिच्या चुकीला माफी नाही. ते तसेच ताडताड आश्रमावर निघून गेले. निघून गेल्यावर रेणुका माता क्षमा याचना करायला लागल्या. त्यावेळेला त्यांची मुलं समोर आली आणि तिथे परशुराम सुद्धा होते. सगळ्यात मोठ्या मुलाला बोलवलं, इकडे. तुझ्या आईनं गुन्हा केलाय आणि चुकीला माफी नाहीये. माझ्या कारकिर्दीत, माझ्या कर्तव्यामध्ये, माझ्या कार्य चुकीला माफी नाही. मग तुला कोण आवडतं सांग. त्यानं सांगितलं, बाबा मला तुम्ही आवडता, पण मला आई पण आवडते. आईशिवाय कोणतं बाळ राहू शकतं? बाबा मला आई आवडते. आई आवडते पण मी आवडतो. हो म्हणे, तुम्ही पण आवडता. मग माझं आई काय? उचलतो परशु, घाल आईच्या घशामध्ये आणि उडव म्हणलं. तिने अपराध केलाय, शिक्षा मिळाली पाहिजे. तो म्हणला, बाबा मला मारून टाका पण आईला मारायचं सांगू नका. कमंडलूतलं पाणी घेतलं आणि शिंपडलं. चल दगड होऊन पडशी. दगड होऊन पडले. हे काय असे पुस्तकातले टिपणे नाही, ही घडली खरी घडलेली घटना. दुसरा मुलगा आला, त्याची अवस्था तशी झाली. बाबा मी आईवर वार करू शकत नाही. चल, त्यालाही श्राप दिला, त्यालाही दगड होऊन पडण्याची शिक्षा दिली. निर्दयी आहेस, कपटी आहेस, दगडासारखा निष्ठुर आहेस, असे श्राप दिले. तिसऱ्या क्रमांकानं परशुराम आले. आणि परशुराम आल्यावर त्यांनी विचारलं, रमा, ए रमा, तुला आई आवडते की बाबा? त्यांनी मागचे दृश्य पाहिलेले होते. तो म्हणला, बाबा तुमची शपथ घेऊन सांगतो, मला फक्त तुम्ही आवडतात. उचलतो परशु, घाल आईच्या घशामध्ये. जसा परशु उचलला तसा आईच्या घशात घातला आणि ज्या रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या त्या तोंडावर आल्या. म्हणून रेणुका मातेचा मुखवटा लाल आहे. तेव्हापासून लाल रक्त तोंडावर उडलं. धडापासून मुंडक बाजूला झालं आणि मग हातातला परशु गळून पाडला आणि परशुरामजी रडायला लागले. मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि बाहूला धरून उठवलं आणि विचारलं, बाळा हा बाप, हा जमदग्नी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोल, तुला पाहिजे तरी काय? तो म्हणला, बाबा काही नको, उठवा माझी माय. विठ्ठल विठ्ठल. बाबा माझी माय उठवा. हिच्या
पतिव्रतेचा आदर्श जगानं घ्यावा अशी तिला वरदान द्या आणि तिथून पुढे रेणुका मातेचं माहूरगडावर स्थापत्य झालं. ही अशी आख्यायिका आपल्या समोर आहे. याचा आदर्श आपण घ्यावा का? संतांनी दाखवून दिलं म्हणून.